तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादाप्रमाणे येत्या डिसेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात दिनांक 9 डिसेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। भगवान वेंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत। त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी चोळी ओटी भरणा करण्याचा बहुमान पद्मशाली वंशीयांना कायम आहे। तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो। या उत्सवात गत 17 वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्थात पुट्टिंटी पट्टूचिरा अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे। यंदा हा उत्सव डिसेंबरमध्ये होणार असून 9 डिसेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। तेलुगूमध्ये माहेरच्या साडीला पुट्टिंटी पट्टूचिरा असं संबोधलं जातं। यंदाच्या उत्सवासाठी सोलापुरातील समाज बांधव हे 8 डिसेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत। पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर तसंच पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे। यंदाच्या ब्रह्मोत्सवात साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे आहेत। या उपक्रमासाठी अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगमचं विशेष सहकार्य लाभत आहे। उपस्थित सर्व पत्रकार सोशल मीडिया बांधवांना सोलापूर पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सवच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत। या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू आणि सचिव पडाल सर आणि नागेश सरगम आणि उपाध्यक्ष आमचे गोपीकिशोर वड्डे आणि पत्रकार परिषद श्री भगवान वेंकटेश्वर अर्थात बालाजी यांची पत्नी पद्मावती देवी यांच्या पद्मशाली समाजाची सुकन्या आहे। त्या तिरुचानूर येथील पद्मावती देवीच्या मंदिर दरवर्षी पद्मशाली समाजाच्या साठी ब्रह्मोत्सव होत असतो। त्या ब्रह्मोत्सवामध्ये पद्मशाली समाजाला 1 दिवसाचा माहेरची साडी म्हणजे पुट्टिंटी पट्टूचिरा हा कार्यक्रम करण्याचा मान पद्मशाली समाजाला आहे। यासाठी यावर्षी दिनांक 8 डिसेंबर व 9 डिसेंबर असे 2 तारीख यावेळी दिलेल्या सर्वात 8 डिसेंबर सगळं ऑल इंडियामधून येणार आहे, पण आम्ही सोलापूरसाठी जास्तीत जास्त लोक आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतो। त्यासाठी 9 डिसेंबरला हा कार्यक्रम आम्ही तिथे मोठ्या प्रमाणात आपल्या पद्मशाली घरी सगळं कालच्यापासून वरचे सगळे पद्मशाली समाज लोकांना घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न यावेळी करत आहोत। आणि दरवर्षी आपण सगळ्यांनी साडी घेऊन जात होते, पण यावर्षी पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने 51,000 साडी एक घेऊन जायची आम्ही ठरवलेला। हा 51,000ची साडी आपण इथं एका कुंकुम अर्चना करून आपल्या इथं बालाजी मंदिरमध्ये आणि इकडं घरकुलमध्ये तिथं लक्ष्मी गणेश मंदिर आहे आणि सगळीकडे 3-4 ठिकाणी आम्ही ठेवणार आहे सगळ्यांच्या दर्शनासाठी। आणि सगळ्यांचे दर्शन घेऊन 9-8 डिसेंबरला तिरुपतीला आम्ही इथून रवाना होणार आहे सगळ्यांना घेऊन। जवळजवळ माझ्या अंदाजे 150 ते 200 जोडपापर्यंत करण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलो जास्तीत जास्त लोकांना, कारण साडी न असल्यामुळे आता 4,000 रुपयेमध्ये एका माणसाला 4,000 रुपये सोलापूर टू तिरुपती, तिरुपती टू सोलापूर असा हा प्रवास आहे। या प्रवासात दोघं जोडपं आल्या तर 8,000 रुपये होईल। आणि ज्यांना जर प्रत्यक्ष साडी जर घ्यायची असेल
वेगळा स्पेशल, आणि त्यांनी आपल्या बालाजी तिथं तिरुपतीमध्ये त्यांनी साडी त्यांना आम्ही देऊ घालणार आहे, तिथून त्यांनी देवीला साडी अर्पण करू शकतं. पण हा 51,000ची साडी यावर्षी माननीय आपले पद्मशाली समाज पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत कोटे साहेब हे याचे यजमान झालेले आहेत. त्यांनी खर्च त्यांनी स्वीकारवला आहे. त्यांनी याला सहकार्य करते आपल्याला साडीसाठी. त्यासाठी त्यांचा आम्ही आभार मानतो. या पद्मावती आपल्या पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. आणि या वर्षापासून एक जास्तीत जास्त लोकांना आम्ही घेऊन जायचे प्रयत्न करू लागला. यावर्षी आमचे येणू महाराज याचे सगळ्यांना घेऊन जायचे आणि तिथं सगळ्यांची व्यवस्था करायची, ती राहण्याची वगैरे आणि दर्शनाची सगळं त्याने जबाबदारी घेतलेली आहे. त्याप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात घेऊनाची आम्ही आशा करतो. आणि बाकीचे आमचे पडाल सर त्याची सविस्तर माहिती देतील. मध्ये असा उल्लेख आहे की पद्मावती देवी कुठल्या समाजाची कन्या आहे, याचे निर्णय कोण करणार याविषयी चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी तिरुमन्नाचार्युलू हे पद्मावती देवीचे आणि भगवान व्यंकटेश्वराचे अत्यंत निस्सीम भक्त होते. त्यांच्याकडे निर्णय देण्याचा आणि देवीसोबत संभाषण करण्याचा जबाबदारी त्यांच्याजवळ दिलंय. त्यांनी साक्षात भगवती पद्मावती देवीला प्रश्न केले की देवी तुम्ही कुठल्या समाजाची. तिथून गर्भगृहातून एक आवाज आला की मी पद्मशाली समाजाची कन्या आहे. तिथून तिरुपती तिरुमला देवस्थान आणि आंध्र प्रदेश प्रशासनाने ताम्रपटावरती त्याची अधिकृत अशी घोषणा केलेली आहे की पद्मशाली समाजाची कन्या ही पद्मावती देवी आहे म्हणून. याला अनुसरूनच दरवर्षी पद्मशाली समाजाकडून भगवती पद्मावती देवीस वस्त्र अलंकार ओटीभरण करण्याचा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम आपल्या सोलापुरात सर्वात जास्त संख्येने असलेल्या पद्मशाली समाजाला मान मिळालेला आहे. त्यानुसार श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समिती याकडून यंदा ना नफा ना तोटा या तत्वावरती सर्वसामान्य पद्मशाली समाज या कार्यक्रमात सहभागी व्हावा या उद्देशाने 4,000 रुपयामध्ये सोलापुरातून तिरुपतीतून सोलापूर हा रेल्वे प्रवास, तिथे रेल्वे स्टेशन पासून लॉज पर्यंत वाहनाची सोय, रूम मध्ये राहण्याची सोय आणि सोलापूरच्या पद्धतीनुसार भोजनाची व्यवस्था, पद्मावती देवीस कुंकुमार्चना व तिरुमला येथे जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, भगवान व्यंकटेश्वराचा दर्शनाचा स्पेशल दर्शनाचं तिकीट यामध्ये समाविष्ट आहे. तरी मी सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या बांधवांना विनंती करतो, आपली पद्मशाली समाज स्त्री संस्कृती प्रधान आहे. त्याची पूजन करण्याकरिता, आचार करण्याकरिता सर्वजणांनी यावं, भगवती पद्मावती देवीचा अनुग्रह प्राप्त करून यावा असे मी आवाहन करतो.